मी कोलकात्यामध्ये किती वर्षांपासून राहते आणि माझ्या लग्नाला किती वर्ष झालेत ह्या प्रश्नाचं उत्तर ना तुम्हाला आज मी देणार आहे. सोबतच रुटीन शेअर करते. त्याआधी ना एक पार्सल आलं होतं. हे 4-5 दिवसापूर्वी आलं होतं बरं का. बांगड्यांसाठी ऑर्गनायझर मागवला होता मी. कारण अबीर लहान आहे. काचेच्या वगैरे बांगड्या ना इकडे-तिकडे पडल्या की फुटतात. म्हणूनच हे मागवलं होतं आणि मला वाटतं हे प्रत्येक मुलींकडे असलं पाहिजे. तुम्हाला हवे असेल तर कमेंट करा. आणि आज ना मी मोदक बनवणार होते. आता 4-5 दिवस झाले विचार करते की आज बनवायचं, आज बनवायचं. पण ते राहूनच जाते. त्याच्यामुळे आज मोदक बनवायला घेतलं होतं. आणि मी कोलकात्यामध्ये ना 2021 पासून आहे आणि 2021लाच ना माझं लग्न झालं होतं डिसेंबरमध्ये. तेव्हापासूनच आता लग्न झाल्यावर ना 7 दिवसामध्येच आम्ही कोलकात्याला आलो होतो. आता अधूनमधून गावाकडे जाऊन येऊन करतो, पण म्हणजे 2021 पासून मी कोलकात्यामध्ये राहते. आणि नंतर एका साईडला चपाती, टोमॅटोची चटणी बनवून घेतली. मोदक स्टीम करायला ठेवलं. आता म्हटलं स्टीम होतात तोपर्यंत कपडे वाळत घातलेली काढून आणा होती. नंतर मोदक पण स्टीम झालं होतं. आता आम्ही मोदक एन्जॉय करणार आणि तुम्ही फॉलो करायचं, कमेंट करायची. आणि मस्त असे मोदक एवढे टेस्टी झाले होते ना, मला तर असं वाटत होतं आता सगळे मीच खाऊन टाकते असं. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.